मांगानं बांधलेली किरसुनी, जेव्हा मांगानं किरसुनी बांधली तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली. खरंय बरं का मित्रांनो, विश्वास ठेवा. मित्रांनो गुड मॉर्निंग. आज शनिवार, बजरंग बलीचा वार. पहाटेच्या 4 वाजल्यात मित्रांनो. रस्त्याला कोणतरी आहे का बघा. खरं वाटायला सुरुवात केली या. लाईट लावली पण बाहेरची लाईट लागत नव्हती. काय प्रॉब्लेम झाला काय दिवेचा. आता ही गुळीवरून आलेत कृष्णमाईचं पाणी घेऊन निऱ्याला चालल्यात. म्हणजे त्यांचं तिकडे देव आहेत, त्या देवांना ती नेऊन घालतात बरं का. दरवर्षी येते ती आपली ओळख. दरवर्षी आपले मित्र येतात बरं का. लई भारी येते. येणार आपल्यापाशी थांबणार मगच जाणार. पेपर आला, पुढारी झाडू मारायला सुरुवात केली. झाडू मारून घेतला. मांगानं बांधलेली किरसुनी, जेव्हा मांगानं किरसुनी बांधली तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली. खरंय बरं का मित्रांनो, विश्वास ठेवा. मित्रांनो आपलं कुरकुर वगैरे लावून झालं सगळं. झाड वगैरे मारून घेतला, सगळं झालं. आता निवांत बसायचं. गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा आताच आपलं काम झालं, निवांत बसलोय बघा. मित्रांनो विसावा सगळ्यांच्याच आयुष्यात असतो, पण कधी 2 आणि 7 रस्त्यावर जर आला तर विसावा फूड मॉल इथे आवर्जून भेटल्या. विसावा हॉटेलचा चहा एकदम कडक, मस्त वेगळी गरमागरम नाश्त्याची एकदम उत्तम सोय आहे विसावा फूड मॉल मध्ये. इथं हॉटेलसाठी नारळ लागते त्यामुळे बघा. चलो पडतो, पडतो. हो गया का देखो. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज शनिवार, मारुतीचा वार. तर महत्वाचं म्हणजे आमच्या इथून म्हणजे तडवळे संबंध वाघोली इथून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर जरंडेश्वर म्हणून एक देवस्थान आहे. तिथं मारुतीचं मंदिर आहे. डोंगर आहे मोठा, भरपूर लांबून मुलं येते. ती एकदम जागृत देवस्थान आहे मित्रांनो. आणि तिथं जास्त करून आहे ना मुलंच जातात भरपूर, कारण डोंगर असल्यामुळं जास्त वयस्कर माणसांना जमत नाही. त्यामुळं 90% तर आहे ना तरुणच मुलं असतात सगळी. देवाला जायचं म्हणजे ना मनापासून इच्छा लागते बरं का. जबरदस्तीनं देव कोणताच करायचा नाही, कारण मनापासून केला ना तर देव 100% पावतोच, आणि तुम्हाला पण पावणार बरं का. मित्रांनो मला फक्त 4 ते 5 वेळा योग आलाय बरं का तिकडं जायचा, कारण इथं पण धंदा असतो ना शनिवारचा, त्यामुळे जाताच येत नाही मला. पण आपण मनापासून हितनं करतो बरं का. त्यामुळे तिथं गेलं काय आणि हितनं पाया पडलं काय एकच. आणि महत्वाचा दिवस म्हणजे आज रक्षाबंधन, माझ्या बहिणींचा दिवस. आणि मित्रांनो हात जोडून एक सांगणं आहे बरं का, दुसऱ्याबद्दल कधीच वाईट चितू नका, कारण दुसऱ्याबद्दल वाईट जर चितलं ना तर 100% तुमचं वाईट होणार. त्यामुळे दुसऱ्याचं चांगलं होऊन दे देवा, मग माझं चांगलं कर. एवढं जर तुम्ही म्हणला ना तर 100% देव तुमचं चांगलं करणार. एवढं हात जोडून विनंती आहे तुम्हाला. कोणत्या पण देवाला जावा तुम्ही, वाईट कोणाबद्दल बोलू नका रे मित्रांनो. तर हाय मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला तो आवडला तर लाईक फॉलो करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तब्येतीची काळजी घ्या. तर बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.